नातेवाईक सगळेच वाईट नसतात, पण प्रत्येक नातेवाईक आपलाच असतो हा गैरसमज नक्कीच सोडून द्या. कारण काही नाती रक्ताची असतात, पण काही माणसं मात्र मनाने परकीच राहतात. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा मनाला लागणारा आहे. कारण हा विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. नातेवाईक. आपण नाती जपतो, मान सन्मान ठेवतो, पण प्रत्येक नात्याकडून अपेक्षा ठेवणं गरजेचं नसतं. काही माणसं आपल्या सुखात टाळ्या वाजवतात, तर काहींच्या चेहऱ्यावर आपलं सुख पाहूनही समाधान नसतं. आजचे हे 11 विचार कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही माणसांची आठवण करून देतील. 1. नातेवाईक आणि आपलेपणा. रक्ताचं नातं असणं म्हणजेच मनाचं नातं असणं नाही. कारण काही परकी माणसं संकटात आपली होतात आणि काही नातेवाईक सुखातही परकेच राहतात. 2. तुमचं सुख. तुम्ही आनंदात असताना तुमच्यासोबत हसणारे खूप भेटतील, पण तुमचं सुख मनापासून पाहून आनंदी होणारे नातेवाईक फार कमी असतात. 3. तुलना करणारे नातेवाईक. काही नातेवाईक तुमची विचारपूस करत नाहीत. ते फक्त तुमची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतात. कारण त्यांना तुमचं आयुष्य समजून घ्यायचं नसतं, तर तुमच्याशी तुलना करायची असते. 4. अडचणीच्या काळात. तुमच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि यश असेल तर नातेवाईकांची गर्दी असते. पण परिस्थिती बदलली की खरं कोण आणि फक्त नावापुरतं कोण हे आपोआप कळतं. 5. प्रत्येकाला उत्तर देऊ नका. नातेवाईक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर तुमचं आयुष्य जगायला वेळ मिळणार नाही. लोकांचं काम बोलणं आहे आणि आपलं काम पुढे जाणं आहे. 6. तुमची प्रगती. तुम्ही पुढे जात असताना सगळेच तुमच्यासाठी खुश होतील असं नाही. काही लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील, तर काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहतील. म्हणूनच तुमची प्रगती लोकांच्या मतावर नाही, तर तुमच्या मेहनतीवर ठेवा. 7. अंतर ठेवणं चुकीचं नाही. नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी जवळ राहणं गरजेचं नसतं. कधीकधी मनशांतीसाठी थोडं अंतर ठेवणंही गरजेचं असतं. 8. नातेवाईकांच्या बोलण्याला किंमत. नातेवाईकांच्या 4 शब्दांसाठी आपल्या आयुष्याचे निर्णय बदलू नका. कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, नातेवाईकांना नाही. 9. संकटातील माणसं. संकट आलं की नातेवाईकांची संख्या कमी होत नाही, पण तुमच्यासाठी उभं राहणाऱ्या माणसांची संख्या नक्कीच कळते. म्हणून नाती किती आहेत यापेक्षा नाती किती खरी आहेत हे महत्त्वाचं. 10. मनापासून जपणारी माणसं. ज्यांना तुमच्या पैशाचा, पदाचा किंवा प्रसिद्धीचा मोह नाही, तर तुमच्या सुखदुःखाची काळजी आहे, अशी माणसं आयुष्यात जपा.
कारण अशी नाती नशिबाने मिळतात. 11. शेवटचा विचार. नातेवाईक सगळे सारखे नसतात. काही नाती जन्माने मिळतात, काही नाती परिस्थिती शिकवते आणि काही माणसं मात्र आयुष्यभरासाठी मनात घर करून जातात. म्हणून नातं रक्ताचं आहे म्हणून नाही, तर ते मनापासून जपलं जातं म्हणून मोठं असतं. नातेवाईक किती आहेत यापेक्षा आपल्या आयुष्यात खरंच आपलं किती आहेत हे ओळखायला शिका. कारण गर्दी नेहमी सोबत नसते, पण खरी माणसं गर्दीतही आपल्याला एकटं पडू देत नाहीत. हा विचार मनाला लागला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.